श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सप्तशती श्री दत्त अवधूत विरचित श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 10. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. श्री समर्थ सप्तशती ग्रंथ समर्थ इच्छे निर्माण होत, त्याचा तोची करीत अक्षर ब्रह्म तो असे. मी येथे निमित्त ही त्याची लीला असत. हा ग्रंथ नवे अमृत भरोनिया वाढले. ही दत्ताची वाढवय मूर्ती प्रगतली असे एक प्रताई. अजानबाहू दत्तमूर्ती राहे व्यापुने ग्रंथाते. श्रवण पठने परमार्थ लाभे भक्तांसी निश्चित. साधका आत्मज्ञान प्राप्त समर्थ कृपे होत असे. समर्था या कलियुगात तुची एक महासमर्थ. दिव्य अनुभव भक्तांतत मिळावे तुझ्या करुणेने. ओम श्री स्वामी समर्थ. जे सप्तशती वाचित सारथी होऊन तया प्रत. निजात्म सुख दावाते. तू आदि अंतरहित परब्रह्म तू साक्षात. अवधूत निरंजन दत्त विविध रूपे राहसी तू. हे विश्व तव स्वरूप तू ब्रह्मांडाच्या अतीत. अजानबाहू समर्थ दत्तात्रया गुरुवर्या. या ग्रंथाच्या अक्षरात परब्रह्म श्री स्वामी समर्थ व्यापोने राहो प्रार्थित. श्री दत्त परब्रह्मासी पठने पुरवावे मनोरथ. प्रगती व्हावी अध्यात्मात. कुंडलिनी व्हावी जागृत. केवळ पठने ग्रंथाच्या. जो योग साधना करीत सोहम ध्याने आराधित. त्या सर्व मार्गा प्राप्त व्हावा ग्रंथ पठनाने. हा ग्रंथ नवे सद्गुरु ऐसी व्हावी ख्याती थोरू. स्वामी समर्थ कृपा सागरू वरदान देते ग्रंथाते. परब्रह्म प्रकाश मार्ग तो हा सप्तशती ग्रंथ. पठने मार्ग मिळत सद्भक्तासी निश्चय. परब्रह्म स्वामी समर्थ ग्रंथासी वरदान देत. हा ग्रंथ नवे मी साक्षात ऐसे माना भाविक. केवळ लोकोद्धारार्थ समर्थ ग्रंथ लिहवित. परमार्थी प्रगती होत ग्रंथ पठने निश्चय. नित्य करावे ग्रंथ पठन तैसेची करावे सोहम ध्यान. आणि मानस पूजन नित्य करावे समर्थांचे. तयाचा प्रपंच परमार्थ मी स्वय सिद्ध करीत. ऐसे ग्रंथ महात्मा स्वय समर्थ सांगतसे. ऐसे ऐकुनी वचन दत्त संतोष पाहून. म्हणे मज अपेक्षेहून बहुत दिदले ईश्वरा. असो स्वामी समर्थ तया प्रज्ञा पुरात. अनेक लीला करीत चराचरी राहुनिया. गिरणावरुनी येत सिद्ध हिमालयातून योगी येत. म्हणते स्वामी राहत हिमालया माझारी. कोणी म्हणते गिरणारी समर्थ राहत ते थवरी. ऐसे लोक नाना परी बोलत राहते सर्वदा. एकाच वेळी रूपे अनंत घेऊन स्वामी फिरत. भक्ता सर्वत भेटत सर्वात्मक ते से स्वामी. कधी काशीत प्रगटत रामेश्वराई असत. अबू गिरणाई राहत एकाच वेळी श्री स्वामी. सहस्त्र रूपे धरोण करीती लोकांचे कल्याण. श्री स्वामी समर्थ भगवान करुणासागर जगतासे. कधी गुप्त कधी प्रगट कधी आकाशवाणी बोलत. कधी मलंग पठाण वेशात फिरे दत्त महास्वामी. आजही सदैव रूपात स्वामी राहती फिरत. या विश्वाचे ते विश्वनाथ चिंता करिता विश्वाची. ऐसा स्वामी समर्थ चराचरी भरोनी राहत. परी काही स्थाने असत सिद्धपीठ त्या देवाची. नृसिंहवाडी गाणगापूर तैसेच ते औदुंबर. अक्कलकोट अबू गिरणार सिद्धपीठ असतीही. ऐसे काही स्थाने असत परिभक्त हृदयी राहत. निर्मल मने आठवित समर्थ जवळी राहत असे. म्हणून सद्भक्ताने चिंता व्हावी गुरुचरणी. मानस पूजा करोनी स्मरण करावे दत्ताचे. ते राम ते कृष्ण दत्त दिगंबर नारायण. ते साक्षात परब्रह्म ऐसे स्वरूप समर्थांचे. सर्व रूपे त्यांची असत
काली दुर्गा ही तेची असत, मनी होऊन निश्चित, भजावे स्वामी समर्थाना, नित्य करावे पूजन, सोहम मंत्रे करावे ध्यान, हेची उत्तम साधन, मोक्ष मार्गाते पावाया, एक प्रहर ध्यान करीत, 12 वर्षात होई सिद्ध, ऐसे स्वामी समर्थ सोय मजला सांगितले. श्री स्वामी समर्थ विश्वावरी कृपा करीत, मार्ग परमार्थ दावित, लोकोद्धारा कारणे, एक भक्त दर्शनात, दुरोने येई चालत, पावन या स्वामी कृत, अति विस्मित होतसे, म्हणे हिमालयात स्वामी मजला दर्शन देत, ऐसे म्हणून एकटक पाहत राहे स्वामीना, त्यासी समाधी लागत, तटस्थ होऊन तो जात, वैकुंठ दर्शन होत, समाधीत तया लागे, जागृत होऊन भक्त सर्व लोकांशी सांगत, अहो तया वैकुंठात पाहिले मी स्वामीना, दिव्य सिंहासन असत, रत्ने जडली असंख्यात, लक्ष्मी देव देवता दिसत, वेष्टोनिया स्वामीना, दिव्य सिंहासन असत, रत्न जडली असंख्यात, लक्ष्मी पायाशी बैसत, ऐसा महिमा स्वामींचा, गरुड आणि हनुमंत, गणपती आणि अनेक सिद्ध, स्वामी चरणाते सेवित, ऐसा महिमा स्वामींचा, अनिमादी अष्टसिद्धी चवरी घेऊन हाती, सेवा स्वामींची करीती, ऐसा महिमा स्वामींचा, ब्रह्मज्ञान आत्मज्ञान समाधी आणि योगज्ञान, कायाकल्पाचे ज्ञान समर्थ कुठे मिळत असे, नाना विद्या नाना कला समर्थ चरणी राहिल्या, म्हणून त्यांच्या सेवकाला उणे पडेना काही, कल्पवृक्ष कामधेनु चिंतामणी, लक्ष्मी भरे जेथे पाणी, सर्व देव हात जोडून चरणे तिष्ठती सर्वदा, ऐसे ब्राह्मण सांगत, परमानंदे नमन करीत, ऐसा स्वामी समर्थ अक्कलकोटी राहिला, स्वामी लीला सहचर भाग्य त्यांचे अपार, स्वनयने पाहिला परमेश्वर, सांगाती ते राहिले, चोळप्पा स्वामींचा महाभक्त, अनेक लीला त्यासी दावित, त्याचे साठी सहित अक्कलकोटात श्री स्वामी, राहती त्याचे घरात, त्याचे मुला सवे निजत, ऐसा भक्त भाग्यवंत घरी ठेविले ईश्वर, स्वामी सुत श्रेष्ठ भक्त, स्वामींचे एकात्म पावत, स्वामी पताका नेत, दर्या पार विदेशासी, सुंदराबाई सेवक, स्वामींचे ठेवी मुठीत, ही निजा म्हणता स्वामी निजत, ऐसा धाकट येचा, बाळापा प्रेमळ भक्त, राही सदैव जप करीत, श्री स्वामी समर्थ म्हणत त्याने निर्मिला, सदानंद साधू वसत, हुक्का देती समर्थात्मक, चरण संवाहन करीत, सारी रात्र राहत असे, कान फाट्या नात, श्री स्वामींची सेवा करीत, चिंतोपंत टोळ असत, लीला सहचर स्वामींची, भुजंगा चपरासी असत, श्रीपाद भट पूजा करीत, अक्कलकोटचे राजे असत, लीला सहचर स्वामींची, गवे स्वामी अनेक, स्वामींचे सांगाती असत, अवधूत बुवा असत, सेवा करीती स्वामींची, शेषाचारी अग्निहोत्री, स्वामींची तपकेर देती, असे बहु सात्विक मूर्ती, लीला सहचर स्वामींची, स्वामी बहु मानित, हास्य विनोदही करीत, शेषाचार्य प्रिय असत, सदा स्वामी समर्थांसी, जव स्वामी कोपत, राजाई पुढे जाऊ न शकत, परी शेषाचार्य जात, चरण धरती स्वामींचे, नरसप्पा सुतार, कोई एक लीला सहचर, त्याचे घरी वारंवार जाऊन राहते श्री स्वामी, कलो श्रीपाद श्रीवल्लभ, तेची एक स्वामी समर्थ, कर्दळी वनातून निघत, समर्थ स्वामी सद्गुरु, कोणी पुसता म्हणत, मी असे श्री दत्त, नृसिंहभान नाम असत, ऐसे सांगती तया लागे, कधी म्हणती दत्तनगर, मूळ पुरुष वडाचे झाड, आकाशात पतित तोय, ऐसे म्हणते कधी कधी, ऐसा स्वामी समर्थ, सदेह परब्रह्म दत्त, अक्कलकोटी राहत, भक्तोद्धारा कारणे, त्याच्या लीला अनंत,
कथा त्याच्या अनंत, चमत्कार त्याचे अनंत, कोणी कैसे वर्णावे. समर्थ सप्तशती ग्रंथ, दावी लीला संकेत, दत्तावधूत आपुले चित्त, समर्थ कोणी वाहत असे. स्वस्ती समर्थ सप्तशती, श्री स्वामींची वाढवय मूर्ती, अक्षर रूपे त्रिमूर्ती, साकार एक होत असे. समर्थ सप्तशती ग्रंथ, येथे पहा पूर्ण होत, भाविकांचे मनोरथ पूर्ण होती निश्चय. इति अध्याय 10 पूर्ण.